नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सागर इंद्राला बोलत असतो, म्हणत असतो की तू असं का म्हणते? एक दिवस दात नाही काढला तर काय नाही होणार. तुझा मागे दात दुखत होता, तुला झालं का सहन? त्याला बोलायची तू एक संधी सुद्धा सोडत नसते. त्या लोकांचा त्रास आणि दुःख दूर करतात. सुरू नाही झाला की लगेच तू सुरू. आणि सागर तिथून रागात निघून जातो. इंद्र लगेच मोठमोठ्याने ओरडायला लागते, अगं स्वाते, बघ बघ माझा पोरगा मला कसा बडाबडा बोलायला लागला. तिच्यामुळं मला बोलला सागरे. जावई समोर मला बोलला सागरे. मला आता खूप वाईट वाटतंय. का इंद्राला म्हणते की सागर गेले की ऑफिसला मग मी जाते आणि मी माझी अपॉइंटमेंट पुढे ढकलते. इंद्रा खूप मोठमोठ्याने रडत असते आणि म्हणत असते, जावई समोर मला बोलला माझा सागऱ्या, एवढा मला कधीच बोलला नव्हता तो. आणि म्हणते की इंद्रे तुझे दिवस भरले. मुक्ता किचनमध्ये काम करत असते. दुसरीकडे सागर ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो आणि तिथे कार्तिक येतो आणि सागरला विचारतो, सागर काय चाललं आहे? मी काही मदत करू का? आणि कार्तिक त्याच्या बॅगमध्ये फाईल ठेवून देतो. सागर त्याला म्हणतो की थँक्स कार्तिक. मुक्ता देखील सागरला डबा घेऊन येते आणि सागरला म्हणते की हे जेवण घरी बनवलेलं आहे आणि साधं जेवण आहे. पण प्लीज बाहेरचं खाऊ नका आता. सागरला ब्लेझर घालण्यात मदत करते. त्यावेळेस कार्तिक बघत असतो. मुक्तानी ब्लेझर घालून दिल्यानंतर सागर तिला म्हणतो की थँक्स आणि हॅव अ नाईस डे. तर मुक्ता काहीच बोलत नसते. कार्तिक त्यांच्याकडेच बघत असतो. तर मुक्ताला म्हणतो की मुक्ता बाय. त्यावर मुक्ता काहीच प्रतिसाद देत नाही त्याला. आणि कार्तिकला देखील म्हणतो येतो. आणि सागर तिथून निघून जातो. मुक्ता चावी आणण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते आणि रूममध्ये गेल्यानंतर म्हणते की कुठे असेल ही मुलगी? किती वेळ झाला अजून पण नाही आली आणि तिचा फोन देखील नाही लागत. ती मुक्ताला चावी सापडते आणि ती निघणार तेच कार्तिक तिथे येतो. आणि कार्तिकला पाहून ती अचानक डचकते. त्यावर कार्तिक हसतो आणि म्हणतो की घाबरू नका, मीच आहे, भूत नाहीये मी. मुक्ता म्हणते की हो तुम्हीच आहात, पण तुम्ही एकदम अचानक आलात ना, आणि तेही डायरेक्ट खोलीत. काम होतं का तुमचं काही? कार्तिक म्हणतो की ॲक्च्युली मला तुमच्याशी बोलायचं होतं. मगाशी काही तुम्हाला बोलले आणि लगेच तो मुक्ताचा हात हातात घेतो. आणि मुक्ताला म्हणतो की मनावर लावून घेऊ नका, थोड्याशा फटकळ आहेत त्या आणि त्यांना सागरची जरा काळजी वाटते ना म्हणून बोलल्या असतील. आई आहे म्हटल्यावर मुलाची काळजी तर असणारच ना. मुक्ता त्याच्या हातातून हात काढून घेते आणि म्हणते की माहिती आहे मला आईंचा स्वभाव कसा आहे ते. लगेच कार्तिक म्हणतो की पण तुमचा स्वभाव खूप शांत आहे. पुन्हा मुक्ताचा हात हातामध्ये घेतो आणि मुक्ताला म्हणतो की तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तिथे वाद झाला असता. की तुमचा स्वभाव इतका चांगला आहे ना, कुठे वाद जर होणार असेल ना तर तो होणार देखील नाही तुमच्यामुळे. मुक्ता त्याच्या हातातून हात विस्कावून घेते आणि त्यावर कार्तिक लगेच म्हणतो ओके ओके ओके. मुक्ता वहिनी. आणि मुक्ताला म्हणतो की जावई आहे मी ह्या घरात. जावई असण्याचा ना एक ॲडव्हान्टेज असतो. म्हणजे आपण काहीही करा, आपल्याला कुणी काही बोलत नाही. आणि मुक्ताला म्हणतो की सो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ना मला सांगा, मी आहे. ना मुक्ताचा हात हातात घ्यायला लागतो पण मुक्ता हातात हात घेऊन देत नाही. मुक्ता म्हणते की मला उशीर होतोय, आता मी निघते. मुक्ता निघून गेल्यानंतर कार्तिक एकटाच हसत बसतो. दुसरीकडे ऑफिसमध्ये सागर, सावनी, हर्षवर्धन आणि त्यांचे क्लायंट बसलेले असतात. सावनी त्या क्लायंटला म्हणते की तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट सागरच्या कंपनीला कसं काय देऊ शकता? त्यावर ते म्हणतात की आम्ही का देऊ नाही शकत? त्यावर सावनी त्यांना म्हणते की कारण ही आयडिया आमची होती, आम्ही तुम्हाला सुचवलं होतं. मग तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट सागर कोळीच्या कंपनीला कसं काय देऊ शकता? हर्षवर्धन म्हणतो की करेक्ट बोलती सावनी, ही आयडिया माझी आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट मीच करणार. त्यावर ते साहेब म्हणतात की हे बघा हर्षवर्धन अधिकारी, बिझनेसमध्ये बिझनेसमध्ये इमोशन नाही तर फॅक्ट्स बघतात, रिझल्ट बघतात. ह्या सगळ्यामध्ये गेले 6 महिन्यापासून सागर कोळी यांच्या कंपनीने ह्या सगळ्याला देखील मागे टाकलं. त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. और सावनी म्हणते की एक मिनिट, यांच्या कंपनीसोबत आमच्या कंपनीनं काम करायचं का नाही याच्यासाठी बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या अप्रुव्हल लागते. ते साहेब लगेच सावनीला अप्रुव्हल दाखवतात. हे बघा आमचं कंपनीत आधीच सगळं बोलणं झालं आहे. आमच्या कंपनीतील सगळ्या बोर्ड ऑफ मेंबर्सचं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की सागर कोळीच्या कंपनीबरोबरच काम करून हे प्रपोजल पूर्ण करायचं. आणि कोळी यांच्या कंपनीला देखील हे प्रपोजल मंजूर आहे. आणि आता हे प्रोजेक्ट करायचं की नाही ही तुमची मर्जी. हे बघा तुम्हाला जर हे प्रोजेक्ट करायचं असेल तर सागर कोळी यांच्याबरोबर मिळूनच करावं लागेल.
हर्षवर्धन उठतो आणि म्हणतो की म्हणजे मी आता याच्याबरोबर काम करायचं का? त्यावर ते साहेब म्हणतात की हो, सगळ्यात तुम्हाला लीड सागर कोळी करतील, तुम्ही त्यांना फॉलो. हर्षवर्धन म्हणतो की हा प्रश्नच संपला, मी हे प्रोजेक्ट नाही करत आहे." त्यावर सावनी म्हणते की आम्ही तयार आहोत. हर्षवर्धन सावनीला म्हणतो की सावनी, डोकं फिरलंय का तुझं? सागर लगेच म्हणतो की फायनली तुला समजलं तर. ह्या हर्षवर्धनच्या मागे लागून काही एक फायदा नाही. मला फॉलो करण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही. ठीक आहे, पण माझ्याबरोबर काम करायचं असेल तर माझ्या काही अटी आहे. सागर म्हणतो की माझी पहिली अट, मी सांगेन त्याचप्रमाणे काम करावे लागेल तुम्हाला. आणि दुसरी अट, पहिली अट मोडायची नाही. प्लीज ह्या अटी मान्य करा आणि माझ्या ऑफिसमध्ये येऊन काम करा. त्यामुळे तुमच्या डब्यात गेलेल्या कंपनीला जरा फायदा होईल. त्यानंतर ते साहेब तिथून निघून जातात. निघून गेल्यानंतर तर सागर सावनी आणि हर्षवर्धनला म्हणतो की उद्या आपल्या प्रोजेक्टचा पहिला उद्या ठीक 4 वाजता सगळे पेपर घेऊन ऑफिसमध्ये पोहोचा. त्यावर सावनी म्हणते की इम्पॉसिबल. सावनी म्हणते की उद्या 4 वाजता माझी वेगळी अपॉइंटमेंट आहे. सागर म्हणतो की मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी पहाटेच्या 4 वाजता म्हणतोय. तेव्हा तर नसेल ना तुमची कुठली अपॉइंटमेंट? वर सावनी म्हणते पहाटे 4 वाजता. सागर म्हणतो की मला महत्त्वाची कामे हे मॉर्निंगलाच करायला आवडतात. माझा दिवस छान जातो. आणि म्हणतो की माझ्यासोबत कॉन्ट्रॅक्टमध्ये राहायचं असेल तर मी सांगितले वेळ तुम्हाला पाळावीच लागेल. हर्षवर्धन तिथून रागात निघून जातो. आणि सागर म्हणतो की आय गेस यांना पहाटे नाही जमणार बहुतेक. पावनीला म्हणतो की तुम्हाला जमेल ना? तुमच्याकडे दुसरं ऑप्शनच नाही. नाहीतर तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करावे लागेल. पावनी म्हणते की येईल मी. आणि ती तिथून निघून जाते. निघून गेल्यानंतर सागर मनातच म्हणतो की मला माहिती होतं तू काही झालं तरी कॉन्ट्रॅक्ट सोडून जाणार नाही. आणि माझा अंदाज खरा ठरला. ह्यावेळी मी तुला चांगला धडा शिकवणार आहे सावनी. स्त्रीकडे मुक्ता क्लिनिकमध्ये असते तेवढ्यात आरती येते आणि आरतीला बघून मुक्ता म्हणते, काय ग आरती, बरी आहेस ना तू? घरापर्यंत आलीस तू, मग तुझा फोन स्विच ऑफ झाला. त्यावर आरती म्हणते की मॅम मी आले होते तुमच्या घरापर्यंत. मुक्ता उठते आणि तिला म्हणते की आरती तू बरी आहेस ना? काय झालं? पाणी पे आधी तू. त्यानंतर आरती म्हणते की मी तुमच्या बिल्डिंग खाली आले होते. मला तिकडे तो माणूस भेटला. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, त्याला घाबरूनच मी. त्यावर मुक्ता म्हणते, अरे देवा, तो माझ्या बिल्डिंग खाली म्हणजे तो तुझा पाठलाग करत होता का? आरती म्हणते की मला नाही माहिती, मी घाबरले आणि तिथून निघून आले. आणि मुक्ताला म्हणते की हे सगळं झाल्यापासून ना माझी हिंमतच होत नाही त्याच्या पुढे उभे राहायची. मुक्ता आरतीला म्हणते की आरती, हे बघ, मला माहिती आहे तुझ्याबरोबर जे झालं ते वाईट झालं आहे. आणि असं हे कुठल्याही मुलीच्या आयुष्यात कधीच होऊ नये. इतकं वाईट झालं आहे. पण तुला असं घाबरून कसं चालेल? तुला त्याच्या विरोधात उभं राहावं लागेल ना. मुक्ता तिला म्हणते तू पोलीस कंप्लेंट केली का? त्यावर आरती म्हणते की नाही मॅडम, मी एकदा विचार केला होता पोलीस कंप्लेंट करण्याचा, तर त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे माझी हिंमतच नाही झाली. मॅडम, माझ्यावर घरची जबाबदारी आहे हो. माझ्या आईची जबाबदारी आहे माझ्यावर. मला आता ती जबाबदारी पूर्ण करणं महत्त्वाचं वाटतं. आणि घरी यातलं काहीच माहिती नाही हो. हे सगळं माहिती असून तुम्ही मला जॉब देताय. खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि मुक्ता म्हणते की तू शांत हो आधी, आपण शोधू याच्यावर काहीतरी सोल्युशन. मुक्ता मनातच म्हणते की कोण असेल हा माणूस. दुसरीकडे हर्षवर्धन सावनीला म्हणतो की काही एक गरज नव्हती अपमान करून घेऊन हे प्रोजेक्ट मिळवण्याची. हर्षवर्धन म्हणतो की मी त्याला कधीच फॉलो करणार नाही. त्यावर सावनी म्हणते की किती चिडतोय हर्ष तू. हे बघ, आत्तापर्यंत तू जे म्हणला ना तेच करत आले मी. पण आता मला जे करायचं आहे ना ते प्लीज मला करू दे. बघच मी सागरला कशी नाचवते ते. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की तुझा तुझ्या प्लॅनवर एवढा विश्वास आहे ना, तुझं तूच कर मग. आणि हे एक लक्षात ठेव, जर तू ह्या वेळेस हारलीस ना, मी आयुष्यात कधीच तुझ्याशी लग्न करणार नाही. पावनी म्हणते की तुझं चॅलेंज ॲक्सेप्ट, कारण ह्यावेळी मी हारणारच. मी ह्या वेळेस असा डाव टाकणार आहे ना, तर सागर त्यात गुरफटून जाईल. आणि हा डाव मी नाही तर सागरचाच एक फॅमिली मेंबर टाकणार आहे. मग बघूयात नेमकं त्या सागर आणि मुक्ताकडे काय उत्तर आहे ते. एवढ्यात लगेच कार्तिक हर्षवर्धन समोर येतो. त्यावर मुक्ता विचार करत असते क्लिनिकमध्ये कोण असेल हा माणूस, तो आरतीसोबत तसा वागलाय. आणि मनातच म्हणत असते की नाही, काहीही करून आरतीशी गोड बोलून त्याचा शोध घ्यायलाच हवा. ही तर तिचं आयुष्य आज बरबाद होता होता राहील.
त्या दुसऱ्या कोणत्या मुलीच्या आयुष्याला नजर लावेल तुम्हाला. दुसरीकडे सावनी हर्षवर्धनला कार्तिकची ओळख करून देते. सागर आणि मुक्ता विरोधात हाच आपल्याला मदत करणार आहे. कार्तिक सावनीला म्हणतो की थँक्यू सो मच सावनी वहिनी, तुम्ही मला अजूनपर्यंत विसरला नाहीत. सावनी म्हणते की कार्तिक जिजू, मी तुम्हाला कसं काय विसरणार, आणि तसंही मी महत्त्वाच्या व्यक्तींना कधीच विसरत नाही आणि त्या घरातील माणसांना तर नाहीच नाही. कार्तिक सावनीला म्हणतो की तुम्ही आधीच्यापेक्षा आत्ता तर खूपच सुंदर दिसतायत. सावनी म्हणते की तुम्ही पण बदलला नाहीत आहात कार्तिक. जिथे तिथे हिरवळ शोधण्याची सवय दुबईच्या वाळवंटात पण गेली नाही ना. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावनी कार्तिकला सांगते की तुम्ही मुक्ताला असा आधार द्या की तिचं लग्न मोडण्यासाठी ह्याच आधार कारणीभूत ठरला पाहिजे. आपण बघणार आहोत की लाईट्स गेलेल्या असतात. मुक्ता रात्रीची रूममधून बाहेर पडते तर कार्तिक तिला पाठीमागून येऊन मिठीत घेतो. त्यावर मुक्ता मोठ्याने ओरडते आणि म्हणते की कोण आहे, सोडा मला, आणि लगेच लाईट येते आणि कार्तिक दिसतो तिला. बघूयात मुक्ता कार्तिकविषयी काय म्हणते ते. पुढील भागाची डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.